आले चिवणे आले. तर मित्रांनो बघा चिवण्याची साईज बघा कसली आहे. आता पहिले आज आपण रेसिपीची व्हिडिओ हे साहेब आपल्याला जेवायला बनवणार आहेत त्याची रेसिपी आपल्याला बघायला भेटत. पेर फ्राय करणार आहे मी. बघा आपली अंगू चिवणी पूर्ण साफ करून झालेली आहे एकदम. आणि गाबोली निघाली अर्धीच निघाली कारण की म्हणजे त्यांचं चिकटपणा जाण्यासाठी वरचा ते मीठ टाकतो आपण. चला एकदम साईडला टाकतो डायरेक्ट तव्यावर. आवाज बघा आवाज. एका तव्यात काम 25 झालंय बघा. असलं भारी चिवण्यांचे डोकं कोण झालाय एक नंबर वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी लवेश मोकळ स्वागत करतोय आणखीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आज आलोय चिवणी धाराला. म्हणजे आपला जो जाला लावलेला मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की आपण जाला लावलेला. आता 2 दिवस झाले म्हणजे कालपासून पाऊस पडते आणि जोरात पण पडते आणि लगातार पाऊस पडते. त्यामुळे शक्यता आहे की आज रात्री चिवणी जास्त येतील म्हणजे वल्गन लागल. आम्ही त्याला वल्गनच बोलतो. आणि बघू आता काय लागते. पहिला वाला घेतला आपण तेव्हा चिवणी लागली आपल्याला. आता दुसऱ्या वाळाला काय नाही लागला पण चिवणी आज भेटतील नक्की रात्रीची हे नक्कीच. कारण की पाऊस जाम पडते आणि मला वाटत नाही की मच्छी कमी भेटेल आपल्याला. जाम भेटेल चिवणी आणि ब्रँडेड सगळा माल भेटेल. बघू आता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर व्हिडिओ घशात काहीतरी आला जर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जे पण नवीन आहेत त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ऑलवर बेल आयकॉनवरती क्लिक करा ज्याच्याने माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि पाऊस खूप पडते, खरंच खूप पडते. त्यामुळे असंच व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट मला मोटिवेट करून जातो. आणि एक छोटीशी कमेंट करा ज्याच्याने मला हाऊस वाटेल. म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्हिडिओ बनवायला जोश येईल. आणि तुम्हाला दाखवतो की चिवणी आपल्याला काय काय लागले ते. चला पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण पप्पा गेलेत जाला उपवाला. आता बघू काय लागते. पाऊस सकाळपासून म्हणजे काल सकाळपासून पडते तो आज सकाळपर्यंत पडतच आहे. काहीतरी लागायला पाहिजे मच्छी. अन्न चिवणं आलंय काय? आलंय काय? अन्नाच्या उलटे चिवणं आलंय. आहेत चिवणी आहेत. चिवणी आहेत. खाण गेली तिथं चिवणी तर आले भरपूर आहेत. पील बसला चिवणी आले. आज रात्री जाम भेटते ना. रात्री जाम भेटते ना अन्न पूर्ण भरल. पावसामुळे व्हिडिओ नीट नाही काढतात पण 4-5 किलो भेटली पहिली. हो बघू आता बाहेरला होडी काढल्यावर कसं साईज आहे वगैरे चिवण्यांची. आणि पाऊस जाम पडतोय पण वाणी नाही आपल्या खाडीला. जोरात प्रेशर पाहिजे पाण्याला तेव्हा जर मच्छी पटापट लागत. आणि आज रात्री खरंच जाम मच्छी लागणार आहे ही नक्की. आता बघू याला काय लागतं. या वालाला काय नाही लागला आणि आपण लगेच वाला उकवलेला त्यामुळं काहीतरी असेल एक बारूकचं चिवणं असेल. आपण आलोय होडीत आणि बघू आता चवलून दाखवतो तुम्हाला की मच्छी काय काय लागली ती आपल्याला. पाणी खालती जात चाललं आहे कारण की वट लागत चाललं आहे. त्यामुळं आता बघू पालवणी घेऊ. आता एकादशी आता परवा म्हणजे उद्या एकादशी आहे. मग आता तसं पाणी वाढत जाईल. 12शीला 13शीला वगैरे पाणी जास्त भेटेल आणि तेव्हा मच्छी जास्त भेटेल. पण पाऊस असाच पाहिजे तेव्हा उधाण येईल एकदम चिवण्यांचं. चला तर मग बघू काय लागतं.
आणि जो पहिला वाला घेतला त्याची चिवणी दाखवतो तुम्हाला ना. पप्पा दुसरा वाला घेतात, तिसरा वाला. आता बघू काय लागते, यावर डिपेंड आहे काय लागते. अण्णा तिथून बघते. अठरालाच लागतो रे, वट लागला ना. पाऊस वाटते. वाटाचा नथरा होतो त्या पट्ट्या पत्राला काहीतरी मोठा आलाय असं वाटतं, काहीतरी आलाय वाटतं. आले चिवणी आले. तर मित्रांनो चिवणी आली. मगाशी तशी चिवणा नाही. मोठा टाकताना त्याच्यानं तवाला परत लावू आपण. तर मित्रांनो इथं आपल्या चिवणी आणली घरी आणि आपण साफ करत आहोत. दाखवा इकडं. हे बघा चिवण्याची साईज बघा कसली आहे. आता पहिले आज आपण रेसिपीची व्हिडिओ बनवू, नंतर परत संध्याकाळी जाणार आहोत ती पण आहे. तर रेसिपीची व्हिडिओ बनवू मस्तपैकी. ही बघा चिवणी बघा, एका ओलातच काम केलं आहे. अर्धी घरी ठेवली आणि अर्धी घेऊन आलो खावा जेवासाठी. चिवणा जाम आला आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच DM करा, कमेंट करा मला, किंवा मी कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पप्पाचं कापचं काम चालू आहे मस्तपैकी. कापते गाबोली पण बघा, गाबोली दिसत असेल तिकडं. म्हणजे पेर बोलतो आम्ही त्यांना. काही की जण गाबोली बोलतात, काही की पेर बोलतात. आम्ही पेर बोलतो. अंडी चिवणीची साईज एक नंबर आहे. आणि ती पण चिवणी आपली आहेत. गाबोली कसली आहे त्याला पेर बोलतात, अंडी पण बोलतात. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण कसली आहे बघा गाबोली एक नंबर. हाताच्या एवढी, या हाताच्या एवढी आहे. मोठीच्या मोठी आहे गाबोली. काढताना ती बाहेर बघा कसली आहे. आज एकदम रेसिपीची व्हिडिओ करते मी बघा. ते गाबोली हे साहेब आपल्याला जेवायला बनवणार आहेत, त्याची रेसिपी आपल्याला बघायला भेटत. पेर फ्राय करणार आहे मी. पेर फ्राय करणार. एक एक कापून घेतील, मग तुम्हाला कापून झाल्यावर दाखवतो. इथं सगळे सजवू आपण आणि मग दाखवतो. मग मॅग्नेट बिग्नेट कसं करायचं ते दाखवतो. बघा आपली अंगू चिवणी पूर्ण साफ करून झालेली आहे एकदम. आणि गाबोली निघाली, अर्धीच निघाली कारण की अर्ध बापाय होतं. आणि आता अंगू बघा तुम्ही काय काय करतो आम्ही. पहिले त्याचं मीठ टाकतो. मीठ आहे कशाला टाकतात? त्यांची बघती जाण्यासाठी. बघते काय म्हणजे त्यांचं चिकटपणा जाण्यासाठी वरचा ते मीठ टाकतो आपण. पीठ पण टाकतो त्याच्यावरती, म्हणजे तो चिकटपणा पूर्ण जातो. आणि मग धुवू आपण याच्यातून धुवायचं ना. मग आपण धुवू, आई धुवाल आता याच्यावरती. आणि चिवणी बघा कसली ब्रँडेड एकदम चिवणी दिसते. कसली दिसते बघा, एक नंबर चिवणी दिसते. आणि हे बघा गो आपल्याला गाबोलीची पूर्ण आज काम 25 करू आता एकदम प्रॉपर मिक्सिंग करून. कारण की त्याच्यावरची काय बघती म्हणजे चिकटपणा जाण्यासाठी. ब्लॉग पूर्ण बघा, आवडेल ब्लॉग तुम्हाला. रेसिपी कशी वाटली ती पण सांगा आणि खाण्याची मजा घ्या. बघा पप्पा प्रॉपर मिक्सिंग करतात एकदम. त्याची वरची पूर्ण चिकटपणा सगळा घालवतात, म्हणजे आम्ही बघती बोलतो त्याला, ते बघती सगळा घालवतात. आता धुवू यांना एकदम नीट साफ करावे लागतं. बघा पाणी मस्त एकदम साफ करतो आपण एकदम प्रॉपर अशा प्रकारे.
आपण याला मसाला विसाला लावू काय करून टाकतंय त्याच्यात एकदम मस्त आहे की त्याच्यातले जे चिकटपणा होता तो सगळा काढला बाप्पांनी. हे बघा एकदम प्रॉपर साफसफाई चालू आहे. एकदम नीट साफसफाई करायला लागते. आता मच्छीचा काय फायदा नाही त्याचा. लसूण निवडायला घेतला आहे आपल्या मॅग्नेट मसाल्यासाठी लसूण पहिले निवडतात मग त्याला अंगातून हे करतात. पण आता परत धुतून त्याला मच्छी नीट धुवायला लागतं. आता परत धुताना त्यांना तर आपण आता हलत टाकतो पहिले. आता आई हलत टाकते नाही तिकडं तुमचा पोट येत. आईने आता हलत टाकलाय. आता काय टाकतं साई? मसाला मसाला टाकते. आता आपण बारके आहेत ते रस्साला घेऊन जाऊ आणि मोठे आहेत ते फ्राय करू तवावर डायरेक्ट. आता काय टाकतं साई? गरम मसाला. गरम मसाला. गरम मसाला टाकते. गरम मसाला मीठ टाकते. मीठ आहे आता. पहिले हळद टाकली मग मसाला टाकला आपला घरगुती आणि मग गरम मसाला टाकला. आता मीठ टाकते. तो घरगुती मसाला जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आईला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. ते कमेंट करा मग आई सांगेल तुम्हाला. आई आता लसूण टाकतोस ना? लसूण हो लसूण एकदम प्रॉपर मध्ये भाई माझ्या तोंडातच पाणी आला आत्तापासूनच. वास एक नंबर येते मसाल्याचा. चला एकदम फ्राईडला टाक मसाला वगैरे झाला. वास एक नंबर येते तुम्हाला तर काय सांगू. इथं मसाले तेल टाकते तापत ह्याच्यावरती तव्यावरती एकदम मस्त. मित्रांनो आईसाठी एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. कमेंट करा हो लाईक पण करा. हो करतीन आपली पब्लिक आहे ती. आई टाकत्या डायरेक्ट तव्यावर. आवाज बघा आवाज. हे एक एक करून टाकते आई. मसाला मस्त आवाज बघा आवाज. एक नंबर. जास्त काय नाही करायचं. हळद मसाला आणि गरम मसाला मीठ टाकायचं फक्त बस. आपला घरगुती मसाला याच्यात सगळे मसाले येतात म्हणून तर काय टेन्शन नाही. आई एक नंबर मसाला बनवतो. एक नंबर. एका तव्यात काम 25 झालंय बघा. असलं भारी तवा फुल भरलाय आपला. आईने काय ॲडजस्ट केलाय पुन्हा दाबून लावलंय त्यांना. बघा तवा बघा. हलत टाकते तर आपली पेर जी दाबवली होती चिवणीची अंडी मस्त हलत लावू. मग काय टाकतं? काय टाकणार आहेस? मसाला. थोडासा मसाला टाकलाय. ते आपण सेपरेटली फ्राय करू ना. हो वेगळी. कॅमेरामध्ये बघ. हा मसाला माझ्याकडे नको. मीठ टाकतो. अंगो याला पेरीसाठी लसूण ठेचतंय
म्हणजे आपण पेरीमध्ये पण अंगू लसूण टाकू. तेल टाकलं आपण जरासा पेरीसाठी, थोडासा. थोडासा, जरासा नाही थोडासा टाकला. आणि आता अंगू लसूण लावतो आपण त्याला. एवढा लसूण रस्सासाठी, रस्सासाठी अर्धा ठेवला, कारण की अर्धा लसूण लागतंच, कारण की पेर एकदम टेस्टी असते. आणि अंगू लसणाची टेस्ट लागली तर अजून भारी होते त्याला, कुरकुरीत होऊन जाते पूर्ण पेर. मस्त पैकी मसाला लावलं, मॅग्नेट पण केलं. पेर टाकते आई डायरेक्ट फ्रायला. तेल तापला ना फ्राय, तापला आणि मसाला पण टाकला होता. मस्त आता फ्राय होईल. फ्राय झाल्यावर दाखवतो दोन्ही एक एक करून सगळे उलटते. ते बघा कसला फ्राय झाला आहे. एक एक करून सगळ्या उलटतात. आणि इकडं आपले पेर पण होते. गाबू होती शिवण्याची गाबू, फक्त पावसातच बघायला भेटतं, परत परत बघायला भेटत नाही. तुम्हाला पण खायचं आहे या घरी खावाला. एकदम भारी झाले बघा फ्राय, बघा असे झाले बघा. आपले चिवणी पण फ्राय होऊन झाले आपले. आता तवा आपण खालती काढू आणि आपण आता काय करू आहे? रस्सा. रस्सा कालवण करू ना. हा, रस्सा कालवण. तुला काय बोलायचं आहे युट्यूबवर, जे पब्लिक बघतं आपल्याला, तर त्यांना काय बोलायचं आहे? आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नक्की आईसाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सबस्क्राईब करा. सरप्राईज करा. तो आम्हाला सरप्राईज करा, आम्ही तुम्हाला सरप्राईज करतो. आणि हे बघा मस्त की पेर आणि अंगू आपली चिवणी पण फ्राय होते. आणि अंगू नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, आवडली तर नक्कीच कमेंट करा. बोलत जास्त चालू म्हणजे लय मजा येते. कालवण, आता कालवणासाठी अंगू आपण पाते गाठवला. एक पली गेली आपली. आपण आता अंगू काय कालवण करतो ना आई? हा, कालवण. कालवण करतो म्हणजे रस्सा चिवण्यांचा. कसं आता लसूण तेल टाकला, हां नंतर लसूण. लसूण टाकते आई. आवाज. तो आता बोलो. लसूण. तू आता सांग. हळद टाकते. आपले डायरेक्ट नॅचरल व्हिडिओ असतं, आपला स्क्रिप्टेड वगैरे काय नसतं, म्हणून तर तुम्हाला आता डायरेक्ट मी बोललेला पण डायरेक्ट समजतं. आता काय टाकतंस? मसाला. मसाला, घरगुती मसाला काय घरगुती मसाला बनवलं. मसाला पण टाकते आहे. किती चम्मच? 2 चमच. 2 चम्मच. आमचा तिखट आहे थोडा मसाला, तरी पण आम्ही टाकतो. आणि ते तिखटच आवडतं आम्हाला. 2 चम्मच टाकलाय मसाला. बॅकग्राऊंडला इग्नोर करा तुम्ही, बॅकग्राऊंडचा काही वृक्ष नका देऊ, फक्त बनवतं त्याच्याकडे लक्ष द्या. बनवते आता. आता काय टाकायचा? चिमणी टाकायची. चिमणी टाकायची. हा. आता आई चिमणी टाकतोय. ग्रेव्ही एकदम मस्त मिक्स केली आईने. मीठ कधी टाकशील? नंतर लागशील. तर मस्त आहे की डोकं टाकते आई. चिवण्यांचे डोकं. वाटत पाणी यायला लागलं मसाला बघून. एक नंबर आहे बघा. काही मिक्स करते त्याला, मस्त व्हायची मिक्स करते आई. एक नंबर, वास पण भारी येते. आमचा आग्रातला खडा मसाला टाकते. खडा होता. बारीक मसाला का नाही? खडा मसाला टेस्ट असते काय? खडा मीठ टाक. खडा मीठ टाकलाय, टेस्ट जास्त असतं. आग्रांचा आहे, नॅचरल एकदम, विदाऊट कंपनी. आपला घरगुती आहे मीठ. हा, घरगुती मीठ आहे. आमचा आगर आहे, त्या आगरातनं मीठ आणलं आहे, त्याच्यातनं बनवतो आम्ही. त्याचे खडे मसाला टाकले. आता पाणी टाकते आई. थोडा पाणी टाकू आणि आता मग ते ठेवू शिजवत. नाही, शिजवत ठेवू. आणि टाकला आहे मी. आणि मग शिजवत ठेवू. शिजवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो रस्सा कसा झाला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा.
कालवण आपले उकळले आले थोडे आणि तो त्यानंतर अर्ध्यात बटाटा टाकते टाक बटाटा टाकते आणि थोडं पाणी टाकलं वरचा कमी नको पाडायला रस्सा आणि आता बटाटा शिजून झाला तरी समजतं आपल्याला की अमूल कालवण शिजून झालाय बघा वास असला एक नंबर वाटतं आपला रस्सा कमी नको पाडायला म्हणून परत एक थोडा वरतून पाणी टाकतो रस्सा एक नंबर रस्सा आला उकळी झाली मांस बघू शकता मांस एक नंबर झालाय वास मस्त येते आई चेक करते शिजलाय की नाही एक नंबर बटाटा चेक करून आता झाला कालवण चला मग आता जेवायला घेऊ आपण टच म्हणून पीठ टाकते भाकरीचा पीठ चला आता जेवायला घेऊ डायरेक्ट तर मित्रांनो आपण बघू शकता आपली प्लेट सजून झालेली आहे आणि प्लेट दिसतोय आणि टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसे झाले टेस्टला तर एक नंबरच झाले असेल मला तर वाटतं मस्तपैकी मांस घेतला बघा मांस घेतला आणि पेर घेतली आणि मस्त बुडवली एक नंबर झाला मित्रांनो अशा व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय मी मजा येतो आता जावायची तुम्ही पण मजा करा व्हिडिओ बघायची